या पुढच्या घडामोडींकडे. पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या हत्यानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आरोपीला ताब्यात घेणं बेकायदेशीर ठरवून त्याची तात्काळ सुटका करण्याची मागणी केली होती. अल्पवयीन आरोपीला दिलासा देण्यास नकार देताना उच्च न्यायालयानं सांगितलंय की तो रिमांड होममध्ये आहे, त्यामुळे त्याला अंतरिम दिलासा देऊन सोडण्याची गरज नाही. आज मुंबई उच्च न्यायालयानं या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालय आता 25 जून रोजी निर्णय देणार आहे. अल्पवयीन आरोपी रिमांड होममधून बाहेर पडणार की आत राहणार याचा निर्णय आता 25 जूनला होणार आहे. मुलाच्या हत्येची याचिका नेमकी काय आहे पाहूया. कोर्टानं जामीन दिल्यानंतरही त्या मुलाला अटक करण्यात आली. हे कायद्याच्या मर्यादेबाहेर जात असल्यानं कोर्टानं अटकेचे आदेश दिले. मुलगा 17 वर्ष 8 महिन्यांचा आहे, त्यामुळे अल्पवयीनच आहे. सध्या त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात आलंय. बालगृहात मुलाची नीट काळजी घेतली जात नाही. बालगृहात मुलाच्या जीवाला धोका आहे. बालसुधारगृहाबाबत अनेक तक्रारी आहेत. मुलाचे आई वडील आजोबा सारेच जण सध्या कोठडीत आहेत. या प्रकरणी दाद मागणारा कुणीच नाही, म्हणून हत्याच्या वतीनं ही याचिका करण्यात आली आहे. तर यावर सरकारचं काय म्हणणं आहे ते पाहूया. मुलगा नशेच्या अंमलाखाली होता. मुलाकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हतं. अपघातानंतर मुलाने हाणामारी केली.